सामना अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्यात। केजरीवाल यांना देशद्रोही ठरवत प्रचाराचा मुद्दा करणं शोभत नाही असं सामनामध्ये लिहिलेलं आहे। तर काँग्रेसनं संवाद ठेवावा हीच प्रार्थना असल्याचं सामनामध्ये लिहिलेलं आहे। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र आणि जे सध्या इंडिया आघाडीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे मित्र पक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्याचं दिसतंय। आपल्या मुखपत्रातून अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या घेण्यात आल्या आहेत। केजरीवालांना देशद्रोही ठरवत प्रचाराचा मुद्दा करणं योग्य नाही असं सामनामध्ये लिहिलेलं आहे। तर सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। येणाऱ्या 5 तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये एकीकडे प्रचाराची रंगत वाढलेली असतानाच दुसरीकडे जे काँग्रेसचे मित्र पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या पक्षाच्या मुखपत्रातून अशा पद्धतीने कानपिचक्या देण्यात आल्या। दरम्यान सामनामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये निवडणुकीमध्ये सामना क्वेश्चन मार्क असा हा मथळा आहे। तर केजरीवालांना देशद्रोही ठरवत प्रचार करणं काँग्रेसला शोभत नाही असं सामनामध्ये लिहिलेलं आहे। काँग्रेस अकेली मोदी वृत्तीचा पराभव करण्याची क्षमता राखत असेल तर त्यांना कोणीच रोखणार नाही असं सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे। त्यांच्याशी संबंधित टोळी कसे विजयी होतात ते दाखवले असंही पुढे सामनामध्ये लिहिलंय। तर विकृतीशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ इंडिया आघाडीला नेतृत्व करणं गरजेचं आहे। जमल्यास एक निमंत्रकही हवा नाहीतर मुसळ केरात असं होईल असंही म्हटलेलं आहे। ते होऊ द्यायचं काय याचा विचार काँग्रेसनं करायला हवा। संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र प्रार्थना असंही सामनामध्ये लिहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।